12 that is photosynthesis. बघा बाळांनो, आज आपण धड्याचा क्रमांक आहे 12वा. धड्याचं नाव आहे photosynthesis. So today in photosynthesis what we have seen in the last lecture, just we are going to get the revision. एक रिव्हिजन बघूया मागच्या लेक्चर आपण काय काय बघितलेलं आहे. In the photosynthesis we have seen definition of photosynthesis, structure of chloroplast. After the structure of chloroplast we have seen the significance of the chloroplast. After significance we have seen the photosystem. In that photosystem different chlorophyll pigments are present. What is the effect of that photosystem? Light चा effect काय होतो त्या photosystem मध्ये आपण light reaction, that is Hill reaction ही बघितलेली आहे. आफ्टर द हिल रिएक्शन फोटोसिस्टम मधलं हे सगळं झाल्यानंतर फोटोफॉस्फोरायझेशन नंतर आफ्टर दॅट वी हॅव सीन द सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन, डिफरन्स ऑफ बोथ सायक्लिक as well as non cyclic photophosphorization. After the photophosphorization we have seen the topic that is the significance. After the significance of the photophosphorization we have seen the C3 cycle. C3 cycle झाल्यानंतर after that we have seen the significance of C3 cycle. After C3 cycle significance we have seen the photorespiration. After photorespiration we have seen C4 cycle. C4 cycle नंतर after that C4 cycle we have seen the significance of the C4 cycle, difference between C3 pathway or C3 cycle with C4 pathway or C4 cycle. For difference, after the difference we have seen the CAM, that is Carsulina acid metabolism. After the CAM we are going to have the topic that is the factors affecting photosynthesis. This we have seen about the English medium. Now I am going to tell what we have seen. टॉपिकचे नावं मराठीत सांगितलं तरी तेच राहणार आहेत, फक्त थोडासा फरक राहणार आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. आपण ज्याला फोटोसिंथेसिस चालू केलं तर फोटोसिंथेसिसमध्ये आपण व्याख्या केली. फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय आहे, फोटोसिंथेसिसची व्याख्या केली. फोटोसिंथेसिस झाल्यानंतर क्लोरोप्लास्टचा स्ट्रक्चर बघितला. क्लोरोप्लास्टमध्ये काय काय स्ट्रक्चर्स आहेत हे बघितलं. क्लोरोप्लास्टचा स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण फोटोसिस्टम बघितलं. फोटोसिस्टममध्ये लाईटचा काय परिणाम होतोय वेगवेगळ्या पिगमेंट्समध्ये, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅंथोफिल, ह्याच्यात काय होतं, लाईट कुठल्या कलरपर्यंत जाऊ शकते, फोटोसिंथेसिस कुठल्या ह्याच्यात होऊ शकतं हे बघितल्यानंतर त्याला आपण फोटोसिस्टम म्हणतो. त्यामध्ये हिल्स रिएक्शन आहे. हिल्स रिएक्शन झाल्यानंतर हे सगळं फोटोसिस्टम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फोटोफॉस्फोरायझेशन आहे. फोटोफॉस्फोरायझेशनची व्याख्या आहे. ती व्याख्या झाल्यानंतर दोन प्रकार आहेत, विच इज कॉल्ड एज अ लाईट रिएक्शन. फोटोफॉस्फोरायझेशनचा अर्थ आहे लाईट रिएक्शन आहे. लाईट रिएक्शनमध्ये दोन पार्ट्स आहेत, सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन. आता सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन झाल्यानंतर त्याचा फरक काय आहे, फरक बघितलेला आहे, त्याचा सिग्निफिकन्स झालेला आहे. फोटोफॉस्फोरायझेशन संपल्यानंतर तुम्ही C3 सायकल बघितलेली आहे. C3 सायकल त्याचा सिग्निफिकन्स, C3 सायकल त्याला आपण कॅल्विन सायकल म्हणतो. डार्क रिएक्शन आहे, ते डार्क रिएक्शनचं सिग्निफिकन्स सायकल झाल्यानंतर वी हॅव सीन द, आपण काय बघितलेलं आहे, C4 पाथवे किंवा HSK पाथवे किंवा HS पाथवे हे पण झालेलं आहे. हॅट/स्कॉचर पाथवे C4चं झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा सिग्निफिकन्स बघितलेला आहे. फोटो रेस्पिरेशन C4च्या आधीचं आहे. मग हे सगळं सायकल झाल्या संपल्यानंतर आपण सिग्निफिकन्स झाल्यानंतर त्याचा फरक बघितला C3 आणि C3 पाथवे आणि C4 पाथवे ह्यामध्ये काय फरक आहे, तो फरक झाल्यानंतर आपण CM बघितला. CMचा फुल फॉर्म आहे कार्सुलिना ॲसिड मेटाबॉलिझम. आता कार्सुलिना ॲसिड मेटाबॉलिझम झाल्यानंतर आज शेवटचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव व्हॉट आर द फॅक्टर्स. काय फॅक्टर्स आहेत जे फोटोसिंथेसिसला इफेक्ट करतात. मग सुरुवात करूया आपण. व्हॉट आर द फॅक्टर्स इफेक्टिंग द फोटोसिंथेसिस.
effective photosynthesis. What are the factors which are going to be affect the photosynthesis? आता हे जे फॅक्टर्स आहेत, इट इज डिवायडेड इंटू टू. फोटोसिंथेसिसला दोन फॅक्टर्स इफेक्ट करतात. एक्सटर्नल फॅक्टर आणि दुसरा आहे इंटरनल फॅक्टर्स. नाउ फर्स्ट एक्सटर्नल फॅक्टर्स जे आहेत इफेक्ट करता फोटोसिंथेसिस दोन आहेत, एक्सटर्नल फॅक्टर आणि इंटरनल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर आणि इंटरनल फॅक्टर. मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊया व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर गोइंग टू इफेक्ट द एक्सटर्नल. एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत विच इज गोइंग टू इफेक्ट द photosynthesis, factor affecting externally for the photosynthesis. The first part, for the factor affecting externally, we have the light. पहिला फॅक्टर काय आहे? लाइट आहे. This light which is very essential, it is the essential factor. It is the essential factor for photosynthesis. Light काय आहे? It is an essential factor for photosynthesis. Second point in the light. This light, it is going to be penetrate from red to blue. म्हणजे फोटोसिंथेसिस जास्त प्रमाणात आपल्या ह्याच्यात कुठं दिसतं तर रेड टू ब्लू. बिकॉज इन दिस लाइट का इम्पॉर्टंट आहे फॉर फोटोसिंथेसिस? बिकॉज इट इज हॅव्हिंग द डिफरंट क्लोरोफिल पिगमेंट, दैट इज क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कैरोटीन, xanthophyll, etc. Now these factors which are going to affect the different plants have the different photosynthetic pigment. बघा लाइट काय आहे? हे एसेन्शियल आहे. लाइट शिवाय फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. आपण एखादं झाड लावलं कुंडीत तर ते झाड कुठे जातं तर सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत असतं. सूर्यप्रकाश हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जे लाइट पेनिट्रेट होतं किंवा पाण्यामध्ये इट इज फ्रॉम रेड टू ब्लू कलर अँड क्लोरोफिल पिगमेंट हे खूप महत्त्वाचे आहेत फॉर द फोटोसिंथेसिस. दिस इज द फर्स्ट फॅक्टर फॉर द लाइट. इफ द मॅक्झिमम लाइट, आता अजून एक पॉईंट त्याच्यात आपण बघू शकतो की जर लाइट ही मॅक्झिमम असेल तर फोटोसिंथेसिस ऑल्सो विल बिकम अ मॅक्झिमम. लाइट फोटोसिंथेसिसमध्ये लाइट कमी झाली, सूर्यप्रकाश कमी झाला तर फोटोसिंथेसिस रेट सुद्धा काय होतो? डिक्रीज होतो. मग म्हणून आपण म्हणतो की लाइट इज व्हेरी एसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. नेक्स्ट पार्ट इज योर कार्बन डायऑक्साइड. नाउ कार्बन डायऑक्साइड इज ऑल्सो एसेन्शियल फॅक्टर फॉर द फोटोसिंथेसिस. नाउ व्हाट इज द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन? CO2 कॉन्सन्ट्रेशन घ्यायला एटमॉस्फियर मध्ये CO2 concentration in the atmosphere is 0.3% to 0.4%. 0.3 to 0.04 हे जे कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज आहे एटमॉस्फियर मध्ये. This also carbon dioxide is also playing a very important role because we know that in the plant, आपण एखादं प्लांट घेतलं तर त्या लीफ मध्ये हे पान आहे तर ह्या पानामध्ये ज्याला ह्याचा आपण सेक्शन घेतो या पानाचा तर ह्याच्या खालच्या एपिडर्मिस मध्ये इथं काय असतो?
it have the stomata. This stomata, it is going to have the function that is the exchange of the gases and it gives out इथून काय होतं गॅस एक्सचेंज होतो. पहिलं का it takes the carbon dioxide and gives out the oxygen. म्हणजे त्या स्टोमॅटामध्ये पान काय करतं CO2 घेतं आणि बाहेर ऑक्सिजन देतं. म्हणजे ह्याच्यात कार्बन डायऑक्साईड आत गेल्यानंतर वेगवेगळे रिएक्शन्स या क्लोरोफिल पिगमेंट्समध्ये होतात आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन हे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फोटोसिंथेसिस. CO2 ऑल्सो दॅट इफेक्ट ऑन द फोटोसिंथेसिस. समजा CO2 हा इंक्रीज झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा इंक्रीज होईल. CO2 डिक्रीज झाला the rate of photosynthesis also going to be that decreases. आता CO2 झाल्यानंतर एक लक्षात आलं तुमच्या. आता मी परत एकदा पुढचा घ्यायच्या आधी लाईट काय करतोय फोटोसिंथेसिस. सूर्यप्रकाश हा एसेन्शियल फॅक्टर आहे फोटोसिंथेसिस साठी. मॅक्झिममली इट इज गोइंग टू पेनिट्रेट टू द ब्लू लाईट इन द water. It have the chlorophyll pigments in the plants, chlorophyll A, B, carotene, xanthophyll, etc. What is going to happen when the sunlight is going to be increased? Rate of the photosynthesis in the plant is going to be increases. If the photosynthesis get decreases because the light is very less, so light play a very important role in the photosynthesis. बघा सूर्यप्रकाश आला तर फोटोसिंथेसिस होईल. आपण कुठलीही झाडे सावलीत लावली तर ते कुठं वळतात सूर्यप्रकाशाकडे. म्हणजे फोटोसिंथेसिस साठी काय गरजेचं आहे लाईट गरजेची आहे. आणि समजा सूर्यप्रकाश कमी झाला तर फोटोसिंथेसिस सुद्धा कमी होतो. हे आपण पहिला भाग बघितला. नंतर कार्बन डायऑक्साईड बघितलं. कार्बन डायऑक्साईड जो कॉन्सन्ट्रेशन आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो 0.03% टू 0.04% आहे. आणि हा कॉन्सन्ट्रेशन समजा इंक्रीज झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो गेट इंक्रीजेस. हा कॉन्सन्ट्रेशन कमी झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस गेट डिक्रीजेस. म्हणजे लाईट अँड कार्बन डायऑक्साईड दिस बोथ आर द एसेन्शियल फॅक्टर्स फॉर द फोटोसिंथेसिस. आता तिसरा आहे टेम्परेचर. नाउ दिस टेम्परेचर it is also essential factor for photosynthesis. Temperature also play a very important role ड्यूरिंग द फोटोसिंथेसिस. आता काय होतंय जसं इथं आपण बघितलं हे नसेल तर लाईट इंक्रीज होणार डिक्रीज होणार. तसं टेम्परेचर हा टेम्परेचर 3 प्रकारे आहे. फर्स्ट इज द मॅक्झिमम, ऑप्टिमम अँड मिनिमम. टेम्परेचर आपण 3 ह्याच्यात घेऊ शकतो. मॅक्झिमम, ऑप्टिमम, मिनिमम किंवा तुम्ही लिहू शकता मिनिमम, ऑप्टिमम, मॅक्झिमम. आता नेमकं ह्याच्यात काय होतं ह्या टेम्परेचरमुळे तर इफ द मॅक्झिमम टेम्परेचर विल बी देअर अबव 55 टेम्परेचर गेलं 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलं तर काय होणार द रेट ऑफ फोटोसिंथेसिस विल गोइंग टू बी डिक्रीज. It will going to be stopped. Temperature 55 च्या वर गेलं 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत तर काय होणार आहे फोटोसिंथेसिस होणार नाही. आता समजा ऑप्टिमम किंवा ह्याच्यातला ऑप्टिमम म्हणजे मॅक्झिमम लेवल इट शुड बी बिलो 55 डिग्री. 55 डिग्रीच्या खाली बिलो. Then there will be proper photosynthesis. म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर कितीपर्यंत जाऊ शकतं 55 डिग्री. समजा इथपर्यंत आपल्याला 55 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असेल तर फोटोसिंथेसिस खूप व्यवस्थित होतं. When there is a temperature below 55 till 55 the photosynthesis will be taking very properly. Now if it is a minimum
that is 4 degree Celsius, is less than 4 degree Celsius, then also photosynthesis will does not take place. म्हणजे त्याला टेम्परेचर उष्णता जास्तही चालत नाही आणि कमीही चालत नाही. समजा 55 च्या वर गेलं तर फोटोसिंथेसिस स्टॉप होतो, खाली आलं तरी फोटोसिंथेसिस स्टॉप होतो. मीन्स when there is a maximum and minimum level, the photosynthesis will going to be stop. मग maximum मध्ये किती आहे? Above 55 degree and below 4 degree the photosynthesis is going to be stop. Optimum maximum level is 55 degree, then there will be the proper photosynthesis. Next is the factor which is going to be affecting, that is the water. The water is also a very essential, it is essential for photosynthesis. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये लाईट जसं एसेन्शियल आहे, CO2 एसेन्शियल आहे, टेम्परेचर एसेन्शियल आहे, तसं वॉटर ऑल्सो प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द फोटोसिंथेसिस अँड दिस एक्सचेंज ऑफ द फोटोसिंथेसिस. आता ह्या झाडांमध्ये समजा पाणी आपण जास्त घातले, इफ द वॉटर लेवल गेट increases, जास्त पाणी घातलं तर फोटोसिंथेसिस विल गोइंग टू बी लेस, बिकॉज इट विल बी गोइंग टू बी डिके. जास्त पाणी घातलं तरी चालत नाही आणि कमी घातलं तरी चालत नाही. दिस वॉटर लेवल इट शुड बी मेंटेन, इट शुड नॉट बी मोर, इट नॉट शुड बी लेस. therefore water also play a very important role in the photosynthesis. These are the some external factors, that is light, CO2, temperature and water, which is going to play a very important role in affecting the photosynthesis. आपण पाणी का गरजेचं आहे तर कुंडीत आपण एखादं झाड लावलं, if we take the pot and put a plant and if you put a more water, so what is going to happen? This water should be moved with the help of this photosynthesis, that is the transpiration. And the transpiration, if it is rate of the transpiration is going to affect on the plant body also. म्हणजे पाणी सुद्धा जास्त पाणी घातलं की आपलं जास्त दिवस झाड राहतं असं नाही. ट्रान्सपिरेशन किती होत आहे त्याच्यावर खूप डिपेंड आहे. हाऊ मच ट्रान्सपिरेशन और द रेस्पिरेशन इज टेकिंग प्लेस इन द प्लांट, इट इफेक्ट्स द वॉटर फॉर द फोटोसिंथेसिस. द वॉटर इज ऑल्सो वेरी एसेंशियल फॉर फोटोसिंथेसिस. These are the some external factors: light, CO2, temperature and water. Next we are going to have the internal factors. Now what are the internal factors which are going to affect the photosynthesis? First part is the chlorophyll. Second, chlorophyll content किती आहे त्याच्यावर photo internally, that is the organic nutrient. Third, inorganic nutrient. So what does the internal chlorophyll contain? आता एक the chlorophyll contain, इथं आपण बघितलं chlorophyll A, chlorophyll B, carotene, xanthophyll. This also play a very important role in the internal factor. म्हणून chlorophyll content किती आहे त्याच्यावरती सुद्धा photosynthesis खूप डिपेंड करतो. नेक्स्ट इज द ऑर्गेनिक न्यूट्रिएंट, that is a food accumulation. ऑर्गेनिक किती आहे, फूड किती एक्युमुलेट होतं, तोही फॅक्टर इंटरनली फोटोसिंथेसिसवर काय करतो, इफेक्ट करतो.
Next is the inorganic nutrient. For example, sulfur, phosphate, nitrogen, nitrate, etc. हे जे काही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आहेत, फूड्स आहेत, हे सुद्धा कमी जास्त झालं तरी त्याचा फोटोसिंथेसिसवर इफेक्ट होतो. मीन्स आता आपण काय बघितलेलं आहे, एक्सटर्नल अँड इंटरनल फॅक्टर्स विच आर गोइंग टू बी इफेक्ट द फोटोसिंथेसिस. लाइट, CO2, टेम्परेचर, वाटर, internally chlorophyll content, organic nutrient and inorganic nutrient. आता हे सगळं झाल्यानंतर या इंटरनल मध्येच there was one scientist known as Blackman limiting factor which is going to affect the photosynthesis. आता फोटोसिंथेसिस कसा इफेक्ट होतो तो ब्लॅकमॅननी फाइंड आउट केलेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो ब्लॅकमॅन्स फॅक्टर लिमिटिंग फॅक्टर. ब्लॅकमॅननी केलेला आहे म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे ब्लॅकमॅन्स लिमिटिंग फॅक्टर. आता ब्लॅकमॅन्सने काय फाइंड आउट केलेलं आहे, ही हॅज टेकन दिस 3 एक्सटर्नल फॅक्टर्स. 3 एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले कुठले घेतलेले आहेत, लाईट, temperature, CO2 and water. हे 3 external factors आहेत. हे 3 factors what the Blackman has told, these 3 external factors, if light is having the 5 unit, temperature is 5, CO2 is 5 and water level is 5, then the photosynthesis is going to be take place very properly. If any unit of the water will be changed, समजा मी वॉटरचा युनिट किंवा CO2 चा युनिट इथं काय केला, चेंज केला, 1 किंवा 2 घेतले तर ह्याचा बॅलन्स होत नाही. इट डू नॉट हॅव अ बॅलन्सिंग, देअरफॉर इट इज गोइंग टू बी इफेक्ट. तर हे सगळं समप्रमाणात पाहिजे. लाईट तेवढीच पाहिजे, CO2 तेवढंच पाहिजे, टेम्परेचर पण तेवढंच पाहिजे आणि वॉटर सुद्धा तेवढंच पाहिजे. समजा हे जे आपण युनिट्स समजा इथं 10 घेतले, इफ आय टेक 10 युनिट्स ऑफ ऑल any unit, if it decrease this unit into हा 10 आहे एक मी समजा डिक्रीज केला 2 घेतला तर हे बॅलन्स होत नाही. then that time it is going to affect the photosynthesis and this has been proved by the Blackman's, म्हणून ह्याला आपण म्हणलेलं Blackman's limiting factor. आता Blackman's ने ग्राफ काढून दाखवला होता. this graph here he has taken the rate of photosynthesis and here he has taken the light intensity and light intensity घेतल्यानंतर he has got the graph like this. म्हणजे जसा फोटोसिंथेसिस असेल त्या पद्धतीने त्याचा इफेक्ट होतो. if photosynthesis very properly सगळे टेम्परेचर एकसारखे असतील तर rate of the photosynthesis will be in the proper condition. It has been proved by the Blackman's limiting factor. हा एक ग्राफ आहे. इथं CO2 ला तसाच ग्राफ काढला गेलेला आहे. इथं रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि इथं CO2 कॉन्सन्ट्रेशन, तोही ग्राफ त्याच पद्धतीने येतो कारण हे सगळे त्याच्यातला फॅक्टर लाईट, टेम्परेचर, CO2 and water is very important for the photosynthesis. आणि ह्याचं डेफिनेशन काय, when this process is going on, ही जी प्रोसेस होते ब्लॅकमॅनची, when this process is going on it is controlled rapidly. when this process is going on it is controlled rapidly but when there is a space between the ह्याच्यामधला जो स्पेस आहे which has been separated by the different factor. हे जे स्पेस आहे it is separated by the different factors. लाइट हा वेगळा फॅक्टर आहे, टेम्परेचर हा वेगळा आहे, म्हणजे डिफरंट स्पेसेस is rapidly affecting the photosynthesis. It has been proved by the Blackman's, therefore it is called as Blackman's limiting factor. Here we complete the topic that is factors affecting photosynthesis. आता ह्याच्यात आपण दोन्ही बघितलेत, एक्सटर्नल एज वेल एज इंटरनल. आता इंटरनल मध्ये सुद्धा आपण बघितलेलं ब्लॅकमॅन्स लिमिटिंग फॅक्टर. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत
significance of photosynthesis. So what are the significance of photosynthesis? The first significance, it is a energy trapping process. पहिला सिग्निफिकन्स काय आहे फोटोसिंथेसिसचा? इट ट्रॅप द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एनर्जी ट्रॅप होते. दूसरा, इट प्रोवाइड्स फूड डायरेक्टली or indirectly to all living organisms. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अन्न देण्याचं काम डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्टली हे काम कोण करतात? फोटोसिंथेसिस. थर्ड, इट हेल्प्स in production of fossils fuels such as coal, oil, petroleum, etc. पहिली काम आहे एनर्जी प्रोसेस, एनर्जी ट्रॅप होते. दुसरं, अन्न देण्याचं काम करतो डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. इट हेल्प्स इन द प्रोडक्शन ऑफ फॉसिल फ्युअल्स, कोल, ऑइल, पेट्रोलियम एक्सेट्रा. अशा ह्याच्यात फोटोसिंथेसिस प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. चौथं, इट रिलीज द ऑक्सिजन. रिलीज काय करतं? ऑक्सिजन करतं. ऑक्सिजन रिलीज केल्यानंतर इट इज हेल्पिंग फॉर टू कॅरी आउट द एरोबिक, that is aerobic respiration. आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये काय बाहेर येतं? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन बाहेर आलं की आपल्याला एरोबिक रेस्पिरेशनसाठी त्याचा खूप उपयोग होतो. अजून भरपूर आहेत, त्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे. आपण वर्गात किंवा लेक्चर घेताना ह्याच्या अजून तुम्हाला मी सिग्निफिकन्स सांगू शकते. आज एवढंच घेते. ते महत्त्वाचे ते 4 लक्षात ठेवा. कमीत कमी 2 मार्क तुम्हाला थिअरीला मिळतील. एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस, प्रोवाइड फूड, हेल्प्स इन द प्रोडक्शन ऑफ फॉसिल्स, रिलीज द ऑक्सिजन विच इज यूज्ड इन द एरोबिक रेस्पिरेशन. आता आपण हे झालं सगळं तुमचा फोटोसिंथेसिस. परत एकदा रिपीट करूया. फॅक्टर्स इफेक्टिंग फोटोसिंथेसिस: एक्सटर्नल फॅक्टर, इंटरनल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर लाईट, कार्बन डायऑक्साइड, टेम्परेचर, वॉटर. लाईट ही उपयोग आहे फोटोसिंथेसिससाठी. CO2 is very essential, temperature is also essential and water is also essential for photosynthesis. Internal factors that are chlorophyll content. chlorophyll असल्याशिवाय प्लांट्स मध्ये वेगवेगळे प्रकारचे इट ऑल्सो तोही त्याचा उपयोग होऊ शकत नाही. क्लोरोफिल एखादंही कमी जास्त झालं तर क्लोरोफिल कंटेंट मधला तो फोटोसिंथेसिसवर इफेक्ट करतो. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट फूड, किती फूड याच्यात तयार होतं, ॲक्युम्युलेशन होतं, त्याचाही परिणाम फोटोसिंथेसिसवर होतो. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणजे सल्फर, फॉस्फेट, नायट्रोजन एक्सेट्रा, ह्याचाही इफेक्ट कशावर होतो? फोटोसिंथेसिसवर. आता ह्याच्यासाठी इंटरनलीच्या नंतर आपण काय घेतलं? ब्लॅकमॅन्स लिमिटिंग फॅक्टर. तर व्हॉट डू यू मीन बाय द ब्लॅकमॅन्स लिमिटिंग फॅक्टर? हेही आपण बघितलं विथ द हेल्प ऑफ द ग्राफ, रेट ऑफ फोटोसिंथेसिस अँड लाईट ऑफ इंटेन्सिटी. समजा आपण एक्सटर्नल फॅक्टर्स घेतले, लाईट, टेम्परेचर आणि CO2. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की व्हेन द टेम्परेचर गेट इन्क्रीजेस, फोटोसिंथेसिस ऑल्सो गेट इन्क्रीजेस. समजा CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर इथं आपण बघितलेलं आहे तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. CO2 कॉन्सन्ट्रेशन गेट डिक्रीजेस, रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो गेट डिक्रीजेस. म्हणजे काय होत आहे की इथं CO2 concentration also play a very important role. CO2 काय झालेला आहे इथं? इन्क्रीज झालं तर फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस. CO2 डिक्रीज झालं
द रेट ऑफ फोटोसिंथेसिस गेट डिक्रीजेस. आपण CO2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये हा भाग बघितलेला आहे. तो ब्लॅकमेन्सनी सुद्धा हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स घेऊन परत प्रूव्ह केलेला आहे. म्हणून याला आपण म्हटलेलं ब्लॅकमेन्स लिमिटिंग फॅक्टर. हा ब्लॅकमेन्स लिमिटिंग फॅक्टर झाल्यानंतर आपण सिग्निफिकन्स बघितलेला आहे. दॅट इज फर्स्ट सिग्निफिकन्स एनर्जी ट्रॅपिंग, प्रोव्हाइड फूड डायरेक्टली इनडायरेक्टली, प्रोडक्शन ऑफ फॉसिल्स, रिलीज ऑक्सिजन विच इज युजफुल फॉर द एरोबिक रेस्पिरेशन. तिथं आपण हा सगळा फोटोसिंथेसिस टॉपिक काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. ह्याच्यात तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला त्याचे उत्तरं देईन. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग द लेक्चर.